संस्थेचा परिचय शब्दात देण्यापेक्षा तुम्ही आज कृतीने, मुलींच्या कृतीने आणि तुमच्या डोळ्याने बघतच आहात. पण तरी पण एक औपचारिकता म्हणून मी अतिशय थोडक्यात परिचय देणार आहे, कारण की वेळेची खूप पाबंदी आहे आज. त्यामुळे सर्वच आम्हाला वक्त्यांना देखील खूप कमीत कमी बोलावं लागणार आहे. मी संस्थेचा परिचय देखील आपल्याला अतिशय थोडक्यात करून देतो. 92 सालापासून नाशिकमध्ये ज्यावेळेला आम्ही सर्वेक्षण केलं त्यावेळेला भरतनाट्यमची पदवी, उच्च पदवी माझ्या मिसेसने संपादन केल्यानंतर, आम्ही जेव्हा नाशिकमधले सर्वेक्षण केल्यानंतर ज्यावेळेला अभ्यास केला त्यावेळेला भरतनाट्यमचा प्रचार आणि प्रसार अतिशय जुजबी पद्धतीने झाला होता, खूप अल्प प्रमाणात झालेला होता. तशा परिस्थितीमध्ये आम्ही अक्षरशः 5 मुलींपासून सुरुवात केलेली होती 92 साली. त्यावेळेला RP विद्यालयाची आम्हाला हॉल त्यांनी उपलब्ध करून दिला आणि आम्ही त्यावेळेला ही सुरुवात केली. 5 मुलींपासून जी सुरुवात झाली ती आज सुमारे सुरत, नाशिक, गुजरातमधल्या मुली सुमारे 100 मुलींचा आपण आजपर्यंत अरंगेत्रमचा प्रोग्राम कनकलता मॅडमच्या मार्गदर्शनाने संपन्न केलेला आहे आणि हजारो मुलींनी हे शिक्षण पूर्ण केलेलं आहे. पण हे शिक्षण पूर्ण करताना बऱ्याचशा मुली उपांत्य विशारद किंवा मध्यमा पूर्णपर्यंत शिक्षण घेऊन पुढे गॅप होतो त्यांचं 10वी 12वी, मग पुढे इंजिनिअरिंगचं कॉलेज, कुणी डॉक्टर होतात आणि त्यामुळे प्रदीर्घ गॅप पडतो. पण अशा गॅप नंतर देखील पालकांचं प्रोत्साहन असल्यानंतर हे विशारद पूर्ण करता येतं. आज हे तुम्हाला किंजलने दाखवून दिलेलं आहे. ही किंजल मुलगी आमच्याकडे अतिशय 5-6 वर्षाची असताना अतिशय छोटी मुलगी होती. त्यावेळेपासून ती यायची आणि तिने ज्यावेळेला ह्या सगळ्या व्यापांचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर देखील परत तिने गॅप पडल्यानंतरही पूर्ण केलं. असंच मी ज्या इथे उपस्थित विद्यार्थिनी असतील त्यांनी आज हा पण करावा की मी पण माझं हे शिक्षण पूर्ण करेल, माझी विशारद डिग्री पूर्ण करेल, तर आम्हाला आमच्या या प्रतिष्ठानचं किंवा आमच्या संस्थेचं आम्हाला सार्थक झाल्यासारखं वाटेल. तर हे संपन्न झाल्यानंतर ज्यावेळेला आम्ही सुरुवात केली त्याच्यानंतर कलेपासून आमची सुरुवात झाली संस्थेची. त्याच्या जोडीला आम्ही आरोग्य जोडलं. संस्था ज्या असतात त्यांना समाजासाठी काहीतरी करावं लागतं. आम्ही भरतनाट्यममधून जो काही सारा मिळाला तो देखील आम्ही अतिशय तुलनेने नाशिकमध्ये आमची फी देखील अत्यल्प आहे. कमीत कमी फीमध्ये अधिकाधिक चांगलं उत्कृष्ट शिक्षण आम्ही देत आलेलो आहोत, हे आपण जाणता आहात आणि अनुभवलेलं आहे. ह्या भरतनाट्यम सगट आरोग्याचं जठी काय काय करता येईल म्हणून आम्ही ठिकठिकाणी आरोग्याची शिबिरं घेतलेली आहेत. रामोळे हॉस्पिटलचे प्रतिनिधी आज आपल्याकडे उपस्थित आहे. आम्ही रामोळे हॉस्पिटलच्या माध्यमातून अनेक शिबिरं घेतले. अनेक गोरगरिबांचे मोतीबिंदूचे ऑपरेशन आम्ही पूर्ण करून दिले. संजीवनी हॉस्पिटलच्या माध्यमातून ECGचे शिबिरं घेतले. ECG घेतल्यानंतर असिम्प्टमॅटिक डिसीज ज्याला म्हणतो आपण, सुप्तावस्थेतील आजार, हृदय आजार हे जर पहिल्या अवस्थेत सापडले तर यातना आणि खर्च हा कमीत कमी होतो आणि पेशंटला अधिकाधिक निरामय जगण्याची संधी मिळते. असं रोगप्रतिबंधात्मक काम आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत करत गेलेलो आहोत. नाशिकमध्ये सर्वाधिक डोळे, 1000 पेक्षा जास्त डोळे मी काढले मृत्यूनंतर. आणि हे नेत्रदानाचं देखील काम आमच्या संस्थेने हाती घेतलेलं आहे. त्यासाठी देखील मला आता सध्या आम्ही रामोळे हॉस्पिटलमध्ये मृत्यूत्तर डोळे देत असतो. आम्हाला हे कार्य करण्यासाठी अनेक लोकांनी आमच्या संस्थेचं बाळसं वाढण्यासाठी खूप सहकार्य केलं. त्यातील सर्व व्यवहारी सर आज आपल्याकडे उपस्थित आहेत. आम्ही व्यवहारी सरांच्या मार्गदर्शनाने त्यांनी उन्हातानात फिरून आम्ही बेघर वस्तीतून सुमारे 15 ते 20 लोकांना एकत्र केलं आणि त्यांचे पण आम्ही मोतीबिंदूचे ऑपरेशन निःशुल्क करून दिलेले होते. आज देखील तो यज्ञ त्या ठिकाणी सुरू आहे आणि मला खरोखर आनंद वाटतो की आज आपल्याला त्यांचंही मार्गदर्शन मिळणार आहे. हे आम्ही सगळं कार्य करत असताना, संस्था अशी वृद्धिंगत होत असताना अनेक हे एकट्याचं काम नसतं. आमचे ट्रस्टी मंडळ आहे. आज सगळ्या ट्रस्टींचे त्यांचे स्वतःचे नातेवाईक इथे आहेत. आज मी समोर बघतोय, आज खुर्ची बसायला मलाही खुर्ची बसायला राहिलेली नाही. मी पण आज उभे प्रोग्राम बघतोय. आज हे पाहून, ही गर्दी पाहून खूप मनाला आनंद मिळतो. आज सगळ्यांनी हे कार्य हाती घेतलेलं आहे.
आम्हाला आमच्या संपूर्ण ट्रस्टींचं देखील खूप सहकार्य आहे. आमचे प्रस्तावित ट्रस्टी छायाबेन साखळा पण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं पण आम्हाला वेळोवेळी सहकार्य असतं. आमच्या संस्थेचं आरोग्याचं आणि कलेचं कार्य वृद्धिंगत होत राहावं, त्याचं बाळसं वाढत राहावं यासाठी सर्वांनी खूपच सहकार्य केलेलं आहे. आमच्या कन्येच्या माध्यमातून आम्ही फिजिओथेरपीचं सेंटर देखील संस्थेच्याच अंडर सुरू केलेलं आहे. आणि त्यांना आमचे धात्रक सर आहेत आज, त्यांचं पण आम्हाला खूप बॅकिंग असतं, ते पण आपल्याकडे आज उपस्थित आहेत. तर मित्रांनो, मी हा माझा परिचय थोडक्यात संपवतो आणि अधिकाधिक यापुढे आमच्या मुलींची म्हणजे भरतनाट्यमची जी संख्या आहे ती वाढतच आहेत. आणि आता आम्ही सिन्नरला शाखा सुरू केलेली आहे. सिन्नरला नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सहकार्याने आम्ही दुसरी शाखा सुरू केलेली आहे. जसं नाशिक बाह्य पहिला प्रकल्प आमचा वैनते विद्यालयात सुरू झालेला होता व्यवहारी सरांच्याच मार्गदर्शनाने, आज हा दुसरा आमचा प्रयोग सुरू होत आहे सिन्नरसारख्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी 60 मुलींनी त्यांची भरतनाट्यमसाठी प्रवेशासाठी इच्छुक असल्याची आम्हाला लेखी परवानगी दिलेली आहे. आज आपल्यामध्ये नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे देखील सदस्य या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्हाला या भरतनाट्यमसाठी हे त्यांनी ज्यावेळेला सांगितलं की नाही आम्हाला तुमच्या सहकार्याने हा आम्हाला प्रकल्प सुरू करायचा आहे आमच्या शाळेमध्ये, तर आता आम्ही नाशिक रोडमध्ये देखील आपली शाळा सुरू होणार आहे लवकरात लवकर. आणि अशाच तऱ्हेने अधिकाधिक ब्रँचेस सुरू होतील अशी मला आशा आहे. मी माझं लांबलेलं मनोगत संपवतो आणि माईक प्रियमवदाकडे सोपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. मी डॉक्टर साकुरीकर यांना विनंती करते त्यांनी आदरणीय गुट्टे महाराजांचा सत्कार करावा. गुट्टे महाराजांना मी रंगमंचावर आमंत्रित करते. आदरणीय गुट्टे महाराज. डॉक्टर साकुरीकरांना विनंती करते आदरणीय गुट्टे महाराजांचा परिचय द्यावा. नाशिकमधील सर्वांचेच तुमचे आमचे एक आध्यात्मिक गुरु म्हणून प्रसिद्ध होत असलेले श्रीमान तुळशीरामजी गुट्टे महाराज हे प्रमुख पाहुणे असावेत असं आमच्या विद्यार्थिनींनी सांगितलं. हे मला विशेष वाटलं. ऋतुजा सिद्धी आणि किंजल यांनी आम्हाला सांगितलं की सर म्हणे आम्हाला गुट्टे महाराज प्रमुख पाहुणे पाहिजे. म्हटलं हे मला खूप विशेष वाटलं, कारण की शक्यतो कसं असतं की संस्था चालक ठरवतात की आपल्याकडे प्रमुख पाहुणे कोण पाहिजे, पण आम्ही मुलींना प्राधान्य देतो आणि आमच्या मुलींनी सांगितलं की आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून गुट्टे महाराज पाहिजे. त्याचं कारण असं झालं की एका गुरुपौर्णिमेला गुट्टे महाराजांनी त्यांच्या रामगडिया हॉलमध्ये आम्हाला आमंत्रित केलं आणि त्यांनी सांगितलं की तुमचा परफॉर्मन्स पाहिजे म्हणे आम्हाला, की जो गुरु शिष्य परंपरेला जवळचं असणारी रचना भरतनाट्यममधून आम्ही ऐकू इच्छितो, माझे भक्तगण ऐकू इच्छितात, पाहू इच्छितात. आणि तेव्हापासून आमचे संस्थाकीय संबंध सुरू झालेले आहेत. तर असे तुळशीरामजी गुट्टे महाराज त्यांचे पब्लिकेशन्स मराठीतून देखील आहेत. त्यांनी विद्यार्थिनींसाठी देखील काही पुस्तकं आणलेली आहेत. तर एक मिनिट, एक कोणी इकडे त्या ठिकाणी तिथे कॉर्नरला पुस्तकं ठेवलेत सरांची तिथे, ते खास हां येस सर. बापरे, तुम्हीच त्रास घेतलाय. तर त्यांचे मराठीमधून सुमारे 6 पब्लिकेशन आजपर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत. त्यांचे अनेक लेखमाला अनेक वृत्तपत्रातून प्रसिद्ध होत असतात आणि ते आम्ही वाचत असतो. त्यांना ते अवॉर्ड्स मिळालेले आहेत. ब्रह्मीभूत नाना महाराज साखरे अवॉर्ड पुणे, श्रीराम पराडकर वैदिक अवॉर्ड नाशिक, गौरव महाराष्ट्र अवॉर्ड पुणे,
स्पेशल कार्यगौरव सन्मान परळी, बालगंधर्व स्पेशल अवॉर्ड पुणे, समाज भूषण पुरस्कार पुणे, समाजरत्न पुरस्कार आळंदी, असे अनेकविध पुरस्कार जरी त्यांना असे आपण ज्याला म्हणतो ना हार्ड कॉपी, पण जनमानसामध्ये त्यांना सॉफ्ट कॉपीमध्ये ठिकठिकाणी असे पुरस्कार मिळालेले आहेत. आणि असे पुरस्कार प्राप्त आज आपल्याला एक अतिशय आदरणीय व्यक्तिमत्व लाभलेलं आहे. आणि त्यांची विशेष म्हणजे असे की त्यांनी ज्ञानेश्वरीमध्ये संशोधन करून PhD डिग्री प्राप्त केलेली आहे ती. आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की मला ओम नमोजी आद्याचं जी ओवी आहे ती तुम्ही सादर करावी, तर ती मिसेसने त्याचा अभ्यास करून ती तुम्ही ऐकली आहे. तर अशा तुळशीरामजी गोट्टे आपल्याला लाभलेले आहेत. तर मी त्यांचं आज खरोखर मनापासून स्वागत करतो. आणि त्यांनी पण आम्हाला एक मार्गदर्शन करावं, असे मी थोडक्यात मार्गदर्शन करावं, कारण की आपल्याला वेळ कमी आहे. पण त्यांचे 15 मिनटं म्हणजे तुम्हाला 15 जन्म पुरणार आहेत. ते अतिशय बुलेट पॉईंटमध्ये बोलतात आणि अतिशय खूप तुम्हाला आवडेल. तुम्ही पुढच्या वेळेला असंच म्हणाल की आम्हाला गुट्टे महाराजच पाहिजे. तर आदरणीय गुट्टे महाराज. गजाननं भूतगणादिसेवितं कपितजम्बोफलचारुभक्षणं उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्. आज कनकलता प्रतिष्ठान संचलित कनकलता नृत्यालय आयोजित अरंगेत्रम हा जो प्रोग्राम इथे या प्रतिष्ठानतर्फे सुरू झाला, प्राचीन काळापासून नटराजन भगवान शंकराचं रूप ज्याला आपण मानतो ते भगवान शिव. कारण आपण जेव्हा तांडव नृत्य बघतो, आता नृत्य जेव्हा माणूस करत असतो त्यावेळेस सांकेतिक भाषा वापरली जाते. आणि जसा मुलगा जन्मल्याबरोबर आपण काय करतो, मुलाचं कुठल्या अक्षरावरून नाव निघालंय हे पहिले आपण गुरुजींना सांगतो की गुरुजी कुठल्या अक्षरावरून आमच्या मुलाचं नाव निघालंय. तसं भगवंताने विचारलं की हे नाम काय आहे, ईश्वराचं नाव काय आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांनी सुंदर अशी ओवी सांगितली, मौन हे गा माझे राशी नाव. देवाचं राशी नाव, ज्या राशीवरून आपलं नाव निघतं ते राशी नाव काय आहे, तर मौन. काय नाव आहे, मौन. आता आपण बघत होतो, नृत्य बघत असताना त्या मुलींचे डोळे ज्या दिसेला, तुम्ही छोटं छोटं लक्ष केलं असेल, अगदी बारीक निरीक्षण करा, त्यांचे डोळे ज्या ज्या दिसेला, जे जसं जसं मृदंग वाजत होतं, कारण पहिलं मृदंग हे विष्णू भगवंतानी वागवलंय, आणि म्हणून मृदंगाचा ठेका, त्या डोळ्याची लय, संगीताचा ताल, याचं जे समीकरण होतं त्या नृत्यामध्ये अतिशय स्पष्टपणे जाणवतं. आणि मौनामधून ही सांकेतिक भाषा ईश्वराला कळते. जसं की त्या मुलींनी, आता या तिन्ही मुलींनी काय केलं की जेव्हा नटराजांचं स्वागत केलं, संगीत वाद्यांना प्रणाम केला, तो किती गोड नृत्यामध्ये केला, तुम्ही बघितलं असेल. असा प्रणाम केल्यानंतर असं सांगितलं जातं की संगीताची शक्ती ही अद्भुत आहे, गायनाचे रंगी शक्ती हे अद्भुत अंगी. म्हणजे गायनाच्या शक्तीमुळे आणि नृत्यामुळे ईश्वरी तत्व इथे प्रगट होतं. नीट लक्षात ठेवा, ईश्वरी तत्व एखाद्या मूर्तीत वगैरे बसले असं नाही. जिथे तुम्हाला समाधान मिळतं, जिथे तुमचं मन प्रसन्न होतं, तिथे ईश्वर तत्व असतं. या चराचरात कुठेही असू द्या. म्हणून समाधान जिथे तुम्हाला, ते बघितल्यानंतर मला सांगा, त्यांची एक एक कृती अतिशय समर्पक कृतीची होती. कारण मी त्यांच्या बोटांच्या मुद्रेकडे बघत होतो. आपण जेव्हा शंख वाजवतो, जेव्हा ते भगवान शंकराला वंदन करत होते, कारण मी जेव्हा पुणे विद्यापीठात असताना पंडित जसराजजी आमच्या समोर बसून गांधर्व
सवाई महोत्सवामध्ये पुण्याला. तर पंडित जसराजजी जसं एक ओम नमः शिवायचं भजन म्हणायचे आणि शेवटी त्यांच्या भजनातून सगळे लोक असे कडाडून टाळ्या वाजवायचे आणि सगळे समाधिस्थ व्हायचे, तसं नृत्य बघून अगदी मला सुद्धा माझ्या ध्यानात गेल्यासारखं वाटलं. का? कारण ध्यानामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकाग्रता, अभ्यासामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकाग्रता आणि तुमच्या नृत्यामध्ये सुद्धा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकाग्रता. का? एकाग्र मन झाल्याशिवाय प्रत्येक कृती, तुमचं कुठेही लक्ष असू द्या हो, या तिन्ही मुलींचं लक्ष मात्र अगदी त्यांच्या कृतीवरच होतं. एक मिनिट सुद्धा त्यांचं मन इकडे तिकडे विचलित होत नव्हतं. काय बघा, कॉन्सन्ट्रेशन जिथे समाधी लागते ना, ती केव्हा? तर ती समाधी तेव्हाच लागते म्हणजे त्या मृदंगाच्या एका एका बोलावरती मॅडम जे म्हणत होत्या त्या त्यांच्या नृत्यावरती आणि बोलावरती मृदंगाच्या एक लय होती आणि ती लय अतिशय मनाला समाधान करणारी होती. कारण जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज सांगतात, हेची देवाचे दर्शन सदा राहे समाधान. ईश्वराचं दर्शन करणं म्हणजे फक्त वृत्ती समाधान ठेवणे आणि ती वृत्ती मात्र इथे समाधिस्थ झाल्यासारखं वाटलं. भगवान गणेशाने सुद्धा नृत्य केलंय, भगवान शंकराने केलंय, भगवान विष्णूने केलंय. मोहिनी रूपामध्ये भगवान विष्णूने अवतार घेतला मोहिनी रूपाचा, त्यावेळेस हे नृत्य मोहिनी रूपामध्ये सुद्धा केलंय आणि नृत्य करता करता भस्मासुराला वर देण्यासाठी भगवान शंकराने भस्मासुराला वर दिला होता की तू ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील त्याचा भस्म होईल. आणि भगवान शंकराच्याच डोक्यावर हात ठेवायला आपला शिष्य भस्मासूर निघाला आणि भस्मासूर म्हणून भस्मासुराचा वध करण्यासाठी भगवान विष्णूने मोहिनी अवतार धारण केला आणि ते नाचता 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 स्वतःच डोक्यावर हात ठेवला, तर भस्मासुराने सुद्धा ठेवला आणि तो भस्म झाला. मला कनकलताजींचा अभिमान वाटतो की 1992 पासून 5 मुलींपासून केलेली ही संस्था, सुरू केलेली संस्था आज वटवृक्षामध्ये त्याचं रूपांतर झालंय. एवढा हॉल गच्च भरलेला आहे. तर कनकलताजी खरंच तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत. कारण की शुभ आकडा होता. भगवान शंकराचा ओम नमः शिवाय मंत्र पंचाक्षरी आहे. नटराजन हा भगवान शंकराचा अवतार आहे आणि तुमच्याकडे मुली पहिल्यांदाच आल्या तर 5च आल्या. हा किती मोठा योग आहे आणि त्यांच्या मेहनतीला फळ आहे. हे तुम्हाला सांगू का, शारीरिक भाषा आहे. नृत्य म्हणजे काय? शरीराची भाषा आहे, वाणीची भाषा आहे, मनाची भाषा आहे, डोळ्याची पण एक भाषा आहे ना. कधी कधी आपण डोळ्यांनीच आमंत्रण देतो काही जणांना, ही डोळ्याची भाषा असते. तसं प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय समर्पक वृत्तीने ज्ञानेश्वर महाराजांच्या भाषेत बोलायचं, तपेविन दैवत दिधल्याविन प्राप्त. ही 1, 2, 3 दिवसाची साधना नाही. विचार करा, 5 वर्षाच्या मुलीला आपल्याला सगळं सांगावं लागतं आणि किंजल सारख्या 5 वर्षाच्या पासून आत्तापर्यंत सगळं शिक्षण पूर्ण करून सुद्धा सिद्धी असेल. ह्या सगळ्या मुली म्हणजे कशा आहेत तर अतिशय समर्पक वृत्तीने त्या कामाकडे आपलं लक्ष कॉन्सन्ट्रेशन करणार आहेत. मला जास्त वेळ नाही आहे, परंतु भगवान शंकराचं जे नृत्य आहे, मी एका दिवशी मी सरांना विनंती करणार आहे की मला एकदा तांडव नृत्य ऐकायचं आहे. आणि तांडव नृत्य काय ते मजा असते. तांडव जटाटवी गल जल प्रवाह पावित स्थले गलेवलंब लंबितां भुजंग तुंग मालिका डमड 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 निनादव डमर्वयम् चकार चंड तांडवम तनोतु नो शिवो शिवम. भगवान शंकरासारख्या महान ध्यान करणाऱ्या उपासकांना सुद्धा नृत्याने वेड केलं. आणि मी म्हणतो तुमच्या तिन्ही मुलींनी सर संस्थेतल्या विशारद पदवी घेऊन आपल्या सगळ्यांना वेड केलं का नाही? 1 तास कुठे गेला कळलं सुद्धा नाही. म्हणून कनकलता प्रतिष्ठान
हे अतिशय मेहनती आहे. मला वाटतं की आमचे एक सिद्धिविनायक मानव कल्याण मिशन एक ट्रस्ट आहे. त्या ट्रस्टतर्फे आम्ही एक शिबिर घेतलं होतं, आरोग्य शिबिर. त्यामध्ये डॉक्टर उदय साकुरीकर यांनी डोळे तपासणीचं काम केलं होतं. तेव्हापासून आमची त्यांची एक स्नेहबंधाची गाठ आहे आणि ती वाढत चाललेली आहे, पण कमी होत नाही. प्रियवंदाजी यांनी खूप सुंदर असं सूत्रसंचालन केलं आणि तुमच्यासारखे सगळे सज्जन श्रोते इथे शांतपणे बसून हा नृत्याचा आनंद घेतला. माझ्यासोबत व्यवहारे सर जे आहेत चीफ गेस्ट म्हणून, आणि मला बाकीचे प्रोग्राम सरांचे जास्त असल्यामुळे मला जास्त वेळ घ्यायचा नाही, परंतु मला एकच सांगायचं आहे सगळ्यांसाठी, आपल्या मनामध्ये जिद्द असेल, चिकाटी असेल आणि विश्वास असेल तर आपण कुठलंही काम यशस्वीपणे पार पाडू शकतो, कुठल्याही देवाला नवस न बोलता. मला हे सांगायचं आहे, कुठल्याही देवाला नवस बोलायची गरज नाही, कुठल्या देवाला नारळ फोडायची गरज नाही. याच्यासाठी चिकाटी, जिद्द आणि विश्वास, तर हे तिन्ही गोष्टी आपण अंगीकाराव्या आणि कुठल्याही कामामध्ये पॉझिटिव्ह विचार करा. मी हे करू शकेल. निगेटिव्ह विचाराने कधीच तुम्ही कुठल्याही प्रांगणात उतरू नका, हा संदेश आहे. आणि काय होईल, घरामध्ये मनामध्ये जेवढी तुम्ही प्रसन्नता ठेवाल ती अतिशय महत्वाची आहे. कलियुगामध्ये धकाधकीच्या जीवनामध्ये प्रसन्नता हरवून गेलेली आहे, माणूस सैरा भैरा झालेला आहे. आणि अशा काळामध्ये आपल्याला कुठल्या तरी चांगल्या उपक्रमाची गरज असते. आणि असे चांगले उपक्रम भरतरचित हे जे भरतनाट्यम आहे, ही नृत्यकला इतकी सुंदर आहे. म्हणून आज काळाची गरज म्हणून कनकलता प्रतिष्ठानने हा उपक्रम, जसा सिन्नर गुजरातच्या मुली येऊन इथे शिकतात, सिन्नरपासून आता सांगितलं त्यांनी की निफाडला वैनती महाविद्यालयापासून पहिला प्रयोग केला, तसं सर्वच नाशिकमध्ये नवे सर कनकलता प्रतिष्ठाने पूर्ण महाराष्ट्रामध्ये जाईल एवढी त्याची उंची आहे. आपलंच रोपटं असतं, आपल्या जवळ असतं, परंतु त्याला तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी. आपण प्राचीन गोष्टीकडे वळत नाही. आणि आज आम्ही बऱ्याच स्टेजवर जातो तर प्राचीन गोष्ट ही अतिशय महत्त्वाची आहे. कारण ह्या नटराजनमध्ये तुम्हाला सांगतो, आज मी इंदोरला गेलो होतो एका व्याख्यानाला, आणि इंदोरमध्ये मला ती गोष्ट आठवली. ही जे भगवान नटराजनची मूर्ती आहे ना, ती परदेशात सुद्धा नटराजन हे नुसतं नृत्य नाही, तर भगवान शंकराचं वाद्य डमरू आहे. आणि भगवान शंकरांनी डमरूतून, आता जे आपण लय म्हणत होतात ना मॅडम, तुम्ही जे ताल म्हणत होतात ना किंवा बोल म्हणत होतात, तर जे बोल म्हणत होतात हे बोल कुठून निघाले, तर भगवान शंकरांनी सृष्टीचं निर्माण करण्याकरता डमरू वाजवला, डम 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 डम. आणि मग त्या डमरूतून हे 14 सूत्र बाहेर पडले आणि 14 सूत्रातून सृष्टीचं निर्माण. नृत्य हे आनंदाचा प्रकार आहे. काय आहे, जेव्हा तुम्हाला आनंद पाहिजे असतो तेव्हा तुम्ही काय बघतात, राजे रजवाडेपासून नृत्यांगना, ह्या नृत्यांगना आपण ज्याला म्हणतो, त्या नृत्यांगना पहिल्यापासून होत्या. निळू फुले, ज्यावेळेस मी पुणे विद्यापीठात असताना बालगंधर्वला निळू फुलेंची आम्ही एक मुलाखत घेतली, त्यावेळेस आम्ही त्यांना विचारलं महाराष्ट्राचा प्रकार कुठला आहे आपल्या, तर लावणी प्रकार आहे. लावणीमध्ये जी ती बाई येते आणि ती असं असं करत जाते, मुजरा करत जाते. आम्ही त्यांना विचारलं हा मुजरा कोणाला केला जातो, प्रजेला केला जातो, रंगमंचावरच्या लोकांना केला जातो. याच्या दोन्ही साध्य आहेत. आध्यात्मिक दृष्ट्या त्याने सांगितलं हे गणरायाला नमन, कारण गणेशाची वंदना केली जाते. पाथफाइंडर फाउंडेशनची अमेरिकेतली बाई महाराष्ट्रामध्ये लावणी प्रकारावर PhD करायला आली होती. हे सोपं आहे का? आपल्यातला प्रकार आपण लावणीकडे वेगळ्या नजरेने बघितलं, पण लावणी
म्हणजे 10-10 किलोचे पायामध्ये चाळ बांधून नाचणं एवढं सोपं नाही. म्हणजे नृत्यकला, मला हे सांगायचं होतं की इंदोरला आम्ही एका सांगितलं की हे झाकून ठेवलेली मूर्ती, आता ही मूर्ती आहे समजा नटराजनची, तर ही मूर्ती झाकून ठेवल्यानंतर सुद्धा ती उघडी झाली होती असा नटराजनचा साक्षात्कार आहे. म्हणजे ती थांबतच नाहीये. एवढं मोठं नटराजनचं, नट म्हणजे आपण नटाला काय म्हणतो, कलावंत, आणि कला जिवंत ठेवायचं काम, भरतनाट्यमची कला ही जिवंत ठेवायचं काम कनकलता प्रतिष्ठान करत आहे. म्हणून आपण त्या कनकलता प्रतिष्ठानसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवू आणि त्यांच्या कामाचं कौतुक आपण टाळ्यातून करूया. म्हणून मला एवढंच सांगायचंय, जीवनामध्ये आल्यानंतर आनंद कुठेही शोधायचा नाही. आनंद आयुष्यात कधीच तुम्हाला बाहेर मिळत नाही. आनंद आपल्या अंतरात्म्यात आहे. आपण जसा पॉझिटिव्ह विचार करतो तसा आपल्याला आनंद मिळत असतो. म्हणून जीवनामध्ये तुम्ही आनंद आतमध्ये शोधा. एकत्र मन करा, कॉन्सन्ट्रेशननी आपण कुठलंही काम करा. मी त्या तिन्ही मुलींना माझ्यातर्फे माझं सक्सेसफुल लाईफ, यशस्वी जीवनाचा मार्ग, वन डे वन पेज हे पुस्तक मी त्या तिन्ही मुलींचं, प्रियवंदाला सांगेल त्यांचं नाम घेऊन मी त्या तिन्ही मुलींना माझ्यातर्फे एक पुस्तक भेट देत आहे. आणि खरंच मला कनकलता प्रतिष्ठान किंवा हे संगीत वाद्ये सगळी मंडळी किंवा तुमच्यासारखे सज्जन प्रेक्षक बघून मी आनंदी झालो. आणि आज या कनकलता प्रतिष्ठानला शुभेच्छा देतो. पुढीलही त्यांच्या कार्याची भरभराटी. वडाचं बीज अगदी लहान असतं, परंतु वडाची छाया फार मोठी असते. तसं 1992 सुरू झालेल्या छोट्याशा वडाच्या बीजाचं वटवृक्षात रूपांतर झालं आहे. आणि भविष्यातही त्या वटवृक्षाची सावली घेऊन अनेक विद्यार्थिनी यशस्वी जीवन जगतील अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो. हरिओम तत्सत. डॉक्टर साकुरीकर यांना विनंती करते त्यांनी गुट्टे महाराजांचा सत्कार शाल देऊन करावा. मी आदरणीय व्यवहारे सरांना स्टेजवर आमंत्रित करते व डॉक्टर साकुरीकर यांना विनंती करते त्यांनी व्यवहारे सरांचे सत्कार करावे. मला माझ्या जीवनामध्ये विदा हे 2 व्यक्तिमत्व माझ्या जीवनामध्ये खूप प्रभाव करतात. नंबर 1 विदा सावरकर आणि दुसरे विदा व्यवहारे सर. क्रांती दोघांनी क्रांती केलेली आहे. आमच्या व्यवहारे सरांनी निफाडसारख्या ठिकाणी रानडे मला असं वाटतं न्यायमूर्ती रानडे संस्था स्थापन केली. ज्या रानडेंचं जन्मस्थळ निफाड आहे त्यांचं नाव दिलं त्यांच्या संस्थेला. आणि त्यांनी निस्पृहपणे संस्थापनेपासून त्या संस्थेचा विकास केला आणि हजारो विद्यार्थी घडवले. त्या विद्यार्थी घडवताना त्यांना शालेय शिक्षणाखेरीज अजून कुठल्या कला देता येतील, मिनिमम कौशल्य कसं डेव्हलप करता येईल, त्यासाठी त्यांनी अनेक संस्थांना आमंत्रित केलं. मला असं वाटतं ब्रिलियंट अकॅडमी त्यांनी स्थापन केली होती विद्यार्थ्यांसाठी. त्या माध्यमातून त्यांनी नृत्याचं शिक्षण देण्यासाठी म्हणून कनकलता प्रतिष्ठानला सांगितलं आणि आम्ही त्या ठिकाणी पण नाशिक बाह्य एक शाखा सुरू केली आणि ती पण अजून एक आपली प्रस्तावित आहेच. त्याचं पण अनेक विद्यार्थिनींनी लाभ घेण्याचं जाहीर केलेलं आहे. तर ह्या अशा विदा व्यवहारे सरांना आपण त्यांना काय देणार, त्यांनी विश्वाला जे देत आलेले त्यांना आम्ही संस्थेतर्फे काय देणार, फक्त एक फुलाच्या पाकळीचा तुकडा म्हणून त्यांनी आमचा एक सत्कार स्वीकारावा असं मी त्यांना विनंती करणार आहे.
तुम्हाला अगोदरच सांगितलं की आम्ही नेत्रसेवा सरांच्याच आशीर्वादाने सुरू केली होती निफाडला. आजही तो यज्ञ चालू आहे. मी सरांना विनंती करेल की त्यांनी आपलं मनोगत अतिशय थोडक्यात व्यक्त करावं. धन्यवाद. सन्माननीय गुट्टे महाराजांच्या नंतर मी बोलणं हे तसं योग्य नाही. त्यांची मी क्षमा मागतो आपणा सर्वांची. परंतु एक शिष्टाचार म्हणून माझं मनोगत एक थोडक्यामध्ये मी या ठिकाणी व्यक्त करतो. आणि माझं मनोगत ऐकल्यानंतर गुट्टे महाराजांचे आणि माझ्यामध्ये कसं साम्य आलेलं आहे हे शब्दही काही आंतरिक भावना त्या ठिकाणी येतील. एक 3 मिनटामध्ये मी माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे. आज गुरुदक्षिणेचाच हा कार्यक्रम आहे. त्या गुरूंना वंदन करतो. माझ्या सद्गुरूंना वंदन करतो. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. सन्माननीय श्री तुळशीरामजी गुट्टे, सर्व पालक, उपस्थित प्रेक्षक वर्ग आणि मित्र हो, कनकलता प्रतिष्ठानच्या वतीनं भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यातील गुरुपरंपरेने अरंगेत्रम हा कार्यक्रम आज कुमारी ऋतुजा महाजन, कुमारी सिद्धी बागुल व कुमारी किंजल ठक्कर या 3 युवती सादर करत आहेत. या 3ही युवती उच्च शिक्षित आहेत. एक सिव्हिल इंजिनियर आहे, एक IT इंजिनियर आहे, एक B.Pharm आहे. लहानपणापासून भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्याची त्यांना आवड होती. ते त्यांचं ध्येय होतं. नृत्यगुरू सौ कनकलता साकोरीकर यांचं मार्गदर्शनाखाली गेली 7-8 वर्ष भरतनाट्यमचे धडे त्यांनी घेतले, मेहनत घेतली, अभ्यासक्रम पूर्ण केला आणि आज त्यांचा हा जाहीर कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे. मित्र हो, मगाशी ज्या गुणांचा उल्लेख गुट्टे महाराजांनी केला, ध्येय निश्चिती आणि ध्येयाची पूर्तता, ध्येय निश्चिती आणि ध्येयाची पूर्तता सांधणारा एक पूल असतो आणि त्या पुलाचं नाव आहे शिस्त. हे भूतपूर्व राष्ट्रपती डॉक्टर अब्दुल कलाम यांचं वचन आहे. ध्येय निश्चिती आणि ध्येय पूर्तता यांना सांधणारा एक पूल आहे, त्याचं नाव शिस्त. शिस्तीच्या जोडीला विद्यार्थ्यांना हवे जिद्द आणि चिकाटी, जी महाराजांनी यापूर्वीच सांगितली आहे. आणि यापेक्षा अधिक काय, मी मुख्याध्यापक आहे, शिक्षक आहे, म्हणून पालकांशी मला संबंध येतो, म्हणून पालकांशी मी बोलणार आहे. आणि याबरोबरच असेल, कुटुंबाचा आधार असेल तर फार उत्तम. कुटुंबाचा आधार असेल तर फार उत्तम. कुटुंब हा समाजाचा पाया आहे. तोच मुलांच्या विकासाचा केंद्रबिंदू आहे. या 3ही युवतींनी शिस्त, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर आणि पालकांचं आधार आणि प्रोत्साहन यावर यांनी हे यश संपादन केलेलं आहे. या 3ही विद्यार्थिनींचं, त्यांना प्रोत्साहन देणाऱ्या त्यांच्या पालकांचं आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या नृत्यगुरू सौ साकोरीकर यांचं मी अभिनंदन करतो. आणि माझे सद्गुरू स्वामी समर्थ सेवा मार्गाचे प्रमुख सद्गुरू अण्णासाहेब मोरे यांच्या वतीने त्यांना शुभेच्छाही देतो. गुट्टे महाराजांनी आता सांगितलं की हा वटवृक्ष महाराष्ट्रभर जाईल. साकोरीकर मॅडम आणि डॉक्टर साकोरे सांगतो की त्यांचेही शब्द खरे होतील आणि सद्गुरूंचा आशीर्वादही आपल्याला लाभेल आणि आपल्या शाखा ठिकठिकाणी सुरू होतील. मित्र हो, भजन, भक्तिगीतं आणि शास्त्रीय नृत्य ही नादब्रह्माची उच्च प्रकारची सेवा होय. कुट्टे महाराज तांडव नृत्यातले बोल ऐकायला लागले, आपलं वाटलं की हे आता ऐकतच राहावं. तेव्हा भजन, भक्तिगीतं आणि शास्त्रीय नृत्य ही नादब्रह्माची उच्च प्रकारची सेवा होय.
नियमित संगीत साधना केल्याने माणसाच्या अंगात आणि स्वभावात एक प्रकारची शिस्त येऊ लागते, एकाग्रता आणि निरीक्षण शक्ती वाढते आणि सृजनशीलता वाढण्यास मदत होते. सामाजिक आरोग्यासाठी ते आवश्यक आहे. संगीत ही अनंताची भाषा आहे. आपणच सांगितलं आता, संगीत ही अनंताची भाषा आहे. परमेश्वराला काही सांगायचं असेल तर भक्त पद्याचा आश्रय घेतो. मला ज्या वेळेला काही सांगायचं असतं, मी माझ्या सद्गुरूला सांगतो, शांतीची समृद्धी लाभले, शांतीची समृद्धी लाभले, शास्त्राची दुभती गाय, शांतीची समृद्धी लाभले, शास्त्राची दुभती गाय. कृपा भांडवल सद्गुरु आहे, मला उणे ते काय. कृपा भांडवल सद्गुरु आहे, मला उणे ते काय. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आपल्याला काय हवं आहे? शांती. आज ही शांती हरवत चाललेली आहे आणि म्हणून शास्त्राचा आधार पाहिजे. या ठिकाणी आज सारं हे नृत्य झालेलं आहे, हे शास्त्राच्या आधारे झालेलं आहे. तुमच्याजवळ शांती असेल, शास्त्राचा आधार असेल तर सद्गुरू तुमच्याजवळ येतो. गुरुला शोधावं लागत नाही आणि ज्याला हा गुरु लाभला, गुरुकृपेचं भांडवल लाभलं, त्याला काहीच उणं नाही. आणि म्हणून परमेश्वराला काही सांगायचं असेल तर फक्त पद्याचा आश्रय घेतो. आणि जेव्हा शब्दानं व्यक्त होतात नाही तेव्हा तो गाऊ लागतो. मी लगेच गायला लागलो, वाजवू लागतो, नाचू लागतो. सगुण शब्दाच्या पलीकडे निर्गुण अनंताकडे तो विसावतो. अनंताची शोधयात्रा सुरू होते, अनंताची बोधयात्रा सुरू होते. आजचा हा कार्यक्रम अनंताची शोधयात्रा आहे, अनंताची बोधयात्रा आहे. आजच्या अस्वस्थ आणि तणावग्रस्त काळात निखळ आनंद देणाऱ्या अरंगेत्रमसारख्या बोधयात्रांची नितांत गरज आहे. कनकलता प्रतिष्ठान सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या ठिकाणी भरतनाट्यम शिक्षणाचं ईश्वरीय कार्य करत आहे. त्यांना माझ्या सद्गुरूंच्या पुन्हा शुभेच्छा, आपणा सर्वांच्या शुभेच्छा. आम्हा दोघांनाही या ठिकाणी बोलावलं, आमचं मनोगत जाणून घेतलं, आमचा सन्मान केला, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. आणि सर्वांना पुन्हा एकदा त्या तिन्ही युवतींना, त्यांच्या पालकांना, सौ साकोरिक यांना शुभेच्छा देतो, शुभाशीर्वाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय. धन्यवाद सर. भारतीय पौराणिक ग्रंथांमध्ये खूप श्रेष्ठ भक्तांनी भगवान रामाची मनमोहकरीते गायन किंवा नृत्याद्वारे भक्ती व्यक्त केली आहे. अशाच सुंदररीते श्रीरामाची स्तुती पुढील नृत्यकृतीत केली गेलेली आहे. सादर आहे पदम. विजय 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 ध्वजराम, विजय 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 ध्वजराम, जय तु जय तु जय तु जय तु जय तु श्रीराम, जय तु जय तु जय तु जय तु जय तु श्रीराम. विजय 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 ध्वजराम, जय तु जय तु जय तु जय तु जय तु श्रीराम, विजय 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 ध्वजराम, जय तु जय तु जय तु जय तु जय तु श्रीराम. विजय श्रीराम है विजयी श्रीराम, विजय श्रीराम है
दिया, इस तेज खल स्थल राम तेज दिया, इस तेज खल स्थल राम तेज दिया। विजय 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 ध्वज राम, विजय 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 ध्वज राम, जय तु जय तु जय तु जय तु जय तु श्री राम, जय तु जय तु जय तु जय तु जय तु श्री राम। किष्किंधापति सुग्रीव अभिषेक किया, अभिषेक किया, किष्किंधापति सुग्रीव अभिषेक किया, उत्तराधिकारी वाली पुत्र किया, उत्तराधिकारी वाली पुत्र किया, राम जी ने वीर वानरों को देखा, श्री राम जी ने वीर वानरों को देखा, विजयी हुंकार हुआ विजयी हुंकार हुआ विजयी मुक्ता, विजय 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 ध्वज राम, विजय 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 ध्वज राम, जय तु जय तु जय तु जय तु जय तु श्री राम, जय तु जय तु जय तु जय तु जय तु श्री राम। सृष्टि हुई हर्ष भरित, दृष्टि हुई हर्ष भरित, दृष्टि हुई राम, दृष्टि हुई राम, सृष्टि हुई हर्ष भरित, दृष्टि हुई हर्ष भरित, दृष्टि हुई राम, दृष्टि हुई राम, सृष्टि हुई हर्ष भरित, दृष्टि हुई राम, सृष्टि हुई हर्ष भरित, दृष्टि हुई राम। सुर मुनि नर नारी पूजित श्री राम, पूजित श्री राम, सुर मुनि नर नारी पूजित श्री राम, पूजित श्री राम, वैदेही सन विराजित स्वामी श्री राम, स्वामी श्री राम, वैदेही सन विराजित स्वामी श्री राम, सायावन चले लक्ष्मण प्राण राम, सायावन चले लक्ष्मण प्राण राम। जय श्री राम है विजयी श्री राम, जय श्री राम है विजयी श्री राम। एक बाण वचने पूर्णावतारी राम, एक बाण वचने पूर्णावतारी राम, पूर्णावतारी राम, पूर्णावतारी राम। जय विजय ध्वज राम, जय तु जय तु जय तु जय तु जय तु श्री राम। विजय 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 ध्वज राम, जय तु जय तु जय तु जय तु जय तु श्री राम। जय तु जय तु जय अतिशय सुंदर. साखला मॅम यांना विनंती करते, आदरणीय चित्ते सर, नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव यांचा सत्कार करावा. आदरणीय चित्ते सर. आपल्या सिन्नरच्या शाखेचं जे प्रवर्तन सुरू आहे सध्या, त्या नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आणि त्यांचे जे आपले अकाउंट सांभाळतात असे चित्ते साहेब यांनी आपल्याला नाशिक शाखेसाठी खूप मदत केलेली आहे, तर त्यांनाही आम्ही आज त्यांचा सत्कार करीत आहोत. धन्यवाद सर. रामोळे हॉस्पिटलचे संचालक श्रीकांत जोशी सर यांना मी स्टेजवर आमंत्रित करते, विनंती करते त्यांनी सरांचा सत्कार करावा. आदरणीय श्रीकांत जोशी सर.
शुक्लता प्रतिष्ठानच्या आरोग्य उपक्रमांसाठी मदतरूप होणाऱ्या संस्था चालकांचाही सत्कार करण्यात येत आहे. डॉक्टर जुगल पटेल, नाशिकचे सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ, आदरणीय संजय बागुल सरांना विनंती, त्यांनी जुगल पटेल सरांचा सत्कार करावा. डॉक्टर जुगल पटेल सर. धन्यवाद सर. डॉक्टर तुषार धात्रक सर व सुजाता धात्रक मॅम. आपले ब्रिलियंट आर्टिस्टचे सत्कार करण्यात येत आहे. मृदुंग आर्टिस्ट व्यंकटेश जी, मुंबई. संजय बागुल सरांना विनंती, व्यंकटेश सरांचा सत्कार करावा. अतिशय सुंदर अशी वाद्यवृंद टीमचा सत्कार करण्यात येत आहे. मृदुंग आर्टिस्ट व्यंकटेश जी. सर, मुंबई. जोरदार टाळ्यांनी स्वागत. व्यंकटेश जी, मृदंग आर्टिस्ट. वैरागकर, संगीत विशारद, आज आपल्यात उपस्थित आहेत. व्हायोलिन आर्टिस्ट सतीश सर. धन्यवाद सर. मेकअप आर्टिस्ट के मोहन सर. जोरदार टाळ्या. जोरदार टाळ्या. वैरागकर, संगीत विशारद. आदरणीय सुनील रोकडे सर. M.B. देवरे सर, रिटायर्ड डेप्युटी इंजिनियर. आदरणीय M.B. देवरे सर यांना मी स्टेजवर आमंत्रित करते. धन्यवाद. मिस्टर G.T. ढिकले, डेप्युटी इंजिनियर, यांना मी स्टेजवर आमंत्रित करते. धन्यवाद सर. अभियंता मित्र मासिकचे संवादक डॉक्टर वेडळकर, पुणे. या सोहळ्याचा आनंद घ्यायला खास पुण्याहून आलेलो आहे. त्यामुळे मी धन्य झालेलो आहे, कारण अशा वेळोवेळी टाळ्या पुण्याला ऐकायला मिळत नाही. त्या इथे छान मिळाल्या मला. पुण्याला टाळ्या फार विचार करून वाजवल्या जातात. थँक्यू सर. श्री अनिलजी भार्गवे. श्री अनिलजी भार्गवे. त्याचं संपादक आहे, जे गेली 35 वर्षे पुणे येथून प्रसिद्ध होतं. त्याच्या मुखपृष्ठावर पुढच्या महिन्यात या मुलीचा फोटो असेल. सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद.
संस्थेपासून मदतरूप होत असलेले श्रीमान विनोदभाई शर्मा यांची तीव्र इच्छा असून आज ते उपस्थित राहू शकले नाही. त्यांचा साकुरीकर सर व मॅम यांचे संस्थेचे कार्याचे खूप कौतुक आहे. आज ते स्टेज 2 कॅन्सरला लढा देत आहेत व त्यांची सेवा करणाऱ्यांनी त्यांची प्रकृतीची काळजी म्हणून त्यांना आज येऊ दिलेले नाही. आज त्यांचा आशीर्वादमुळेच आम्ही आहोत व त्यांच्या शुभेच्छा आपल्यापर्यंत पोहोचवलेल्या गेल्या आहेत. अजून अशी आपल्या संस्थेचे कार्य म्हणजे स्वतःच्या संस्थेचे कार्य समजून निष्ठेने व निस्वार्थपणे अगदी सुरुवातीपासून संस्थेच्या प्रत्येक कार्यक्रमाला पाठिंबा व मदतरूप होणारी व्यक्ती म्हणजे श्रीमती आरती ढोले मॅडम. पहिल्यांदा संस्थेच्या कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती लाभलेली नाही असे झाले आहे. आम्ही तुम्हाला खूप मिस करतो मॅम. असे निस्वार्थी लोक आम्हाला लाभले आहेत त्याबद्दल आम्ही खरंच स्वतःला खूप भाग्यवान मानतो. आज स्टेजवरती सत्कार करण्यास आलेले व्यक्तिगण आपले ट्रस्टीजचे पॅनल आहे व त्यांनी अतिशय स्वतःचे कार्य समजून आज कार्यक्रमाचा वर्ड स्प्रेड करण्यास मदत केलेली आहे. तुम्ही सगळेच खऱ्या अर्थी आमचे कुटुंब आहात. सगळ्यांचे शत शत प्रणाम. मी कुमारी ऋतुजा महाजन हिला विनंती करते तिने तिचे मनोगत व्यक्त करावे. आय होप यू आर एन्जॉईंग द शो. कोणताही इव्हेंट असो गॉडच्या ब्लेसिंगशिवाय काहीच पॉसिबल नाही आहे. सो आय वुड लाईक टू बिगिन माय वोट ऑफ थँक्स बाय थँकिंग गॉड. थँक यू गॉड फॉर एव्हरीथिंग. नेक्स्टली आय एम ग्रेटफुल टू माय बिलव्ड अँड रिस्पेक्टेड गुरु मिस कनकलता साकुरीकर. त्यांच्यामुळेच आज मला भरतनाट्यम आर्टिस्ट अशी ओळख मिळाली आहे. अँड माझा मीन्स मी कनकलता प्रतिष्ठानपासून 10 वर्षापासून कनेक्टेड आहे. अँड फर्स्ट इयरपासून तर विशारदपर्यंत मला पोचायला भरपूर मध्ये ऑब्स्टॅकल्स पण आलेत. विशारदपासून अरंगेत्रमपर्यंत पोचायला पण अजून ऑब्स्टॅकल्स आले. पण माझे गुरु होते ज्यांनी मला सांभाळून घेतलं. त्यांनी मला प्रत्येक सिच्युएशनमध्ये साथ दिली. माझा आत्तापर्यंतचा असा कोइन्सिडन्स असा आहे की माझे स्कूल कॉलेजेसचे एक्झाम्स आणि भरतनाट्यमचे पेपर सोबतच असायचे. सो बट प्रोबॅबली सगळं सॉल्व झालं. एकदा तर आठवतं मी मॉर्निंगला स्कूलची एक्झाम देऊन नंतर मग भरतनाट्यमची रिटर्न पेपर द्यायला गेले. बट ठीक आहे सगळं मला नीट सॉल्व झालं. थँक्स टू मॅम. तेच होते ते सोबत बोलायचे की टेन्शन नको घेऊ सगळं सॉल्व होईल. नेक्स्टली behind every successful man there is a woman, and behind every child that does her arangetram is their mother. In this case, a super mom. This arangetram was your dream, mom. Thank you for all the love, care, support and everything you have done for me. Thank you, papa. सगळे अरेंजमेंट्स करण्यासाठी. मी तर फक्त स्टेजवर डान्स केला, बाकी सगळं सिद्धीच्या पप्पांनी माझ्या पप्पांनी सगळं सॉल्व केलं. सो थँक्यू टू यू ऑल. नेक्स्टली थँक्यू टू द वंडरफुल आर्टिस्ट अराउंड अस. थँक्यू माझ्या रिलेटिव्सला जे आउट ऑफ नाशिक राहता बट तरी वेळ काढून माझ्यासाठी आले. माझे फ्रेंड्स, एक फ्रेंड तिचा उद्या पेपर आहे तरी ती औरंगाबादहून आली आहे, एक पुण्याहून आली आहे, एक तिच्या क्लोज रिलेटिव्हचं वेडिंग स्किप करून आली आहे जस्ट टू सी मी हिअर डान्स. सो आय एम लकी अँड ब्लेस्ड टू हॅव यू ऑल. थँक यू अलॉट. अँड स्पेशल थँक्स टू माय सिस्टर जिने खास आठवणीने सांगितलं की स्पीच देताना माझं पण नाव ॲड घेर. सो थँक यू टू यू टू रुचिता फॉर टीजिंग मी येट करेजिंग मी. अँड थँक यू फॉर मेकिंग माय ब्युटिफुल व्हिडिओज अँड फोटोज. माझा डान्सचा प्रवास सगळ्यांसाठी तर 10 वर्षापासून झाला आहे वेन आय वॉज इन 5th स्टँडर्ड. बट माझ्यासाठी मी वयाचा 2 वर्षापासून माझा जर्नी स्टार्ट झाली आहे. प्रचंड डान्स आवडायचा, खूप आवडायचा. कशी करायची आय डोंट नो, पण आवडायचं, खूप एन्जॉय करायची. बट माझ्या फ्रेंडने मला सांगितलं की तुला आवडतो ठीक आहे बट तू प्रॉपर करत नाही, तू डान्स क्लास लाव. तेव्हा कळलं की डान्स क्लास लावायचा असतो शिकायसाठी. मग पण मग सिच्युएशन अशी होती की त्यावेळेस आम्ही गावी राहायचो. सो डान्स क्लासची एवढी फॅसिलिटीज नव्हते. सो डान्स क्लास लावायची इच्छा मनातच राहिली. नंतर थोड्या वर्षानंतर जेव्हा मी 3rd स्टँडर्डला आले
जेव्हा मी 10 इयर्सची होती तेव्हा मी नाशिकला शिफ्ट झालो. माझा हॅपीनेस लेवल बियॉन्ड द स्काय होता. याच्यासाठी नाही की आम्ही नाशिकला शिफ्ट झालो, बट याच्यासाठी की आता डान्स क्लास लावून भेटेल. मग तेव्हा मला माहीत नव्हतं की डान्समध्ये एवढे फॉर्म्स असतात, भरतनाट्यम, क्लासिकल, त्याच्यानंतर हिपहॉप, बॉलिवूड वगैरे. मला फक्त डान्स एवढंच माहिती होतं. माझ्या मम्मीने मला समजून सांगितलं की तुला डान्स आवडतो तर तू क्लासिकलपासून सुरुवात कर, नंतर मीन्स क्लासिकल झालं तर तुला एक बेस पक्का होऊन जाईल, नंतर बाकीचे बॉलिवूड वगैरे ते तू समर वॅकेशनमध्ये पण लावू शकते. तेव्हा मला मम्मी जे काही पण बोलली समजलं नाही, बट एवढं माहिती होतं की क्लास तर लावून भेटतो आहे. मग मला डेट पण आठवते, 9 जून 2011ला मी फर्स्ट टाईम माझ्या गुरूंना भेटले, कनकलता चाकोरीकर यांना. तर त्यांनी मला नीट समजून सांगितलं की 7 वर्षाचा सिलेबस असतो, त्याच्यामध्ये एक्झाम्स पण असतात आणि एक्झामसाठी एज क्रायटेरिया असते. सो तू खूप लहान आहे, तू नेक्स्ट इयरला ये. मग आम्ही नेक्स्ट इयरला 10 जुलै 2012ला जेव्हा मी 5th स्टँडर्डला होती तेव्हा आले, आणि जे माझं 2-3 वर्षापासूनचं स्वप्न होतं डान्स क्लास लावायचा तो त्यावेळी कंप्लीट झाला आणि मी डान्स क्लास जॉईन केला. त्याच्यानंतर आधी तर सुरुवातीला मला माहीत नव्हतं भरतनाट्यम काय आहे, बट फर्स्ट इयर झालं, सेकंड इयर झालं, मला भरतनाट्यमबद्दल भरपूर काही कळलं आणि मी स्वतःला ब्लेस्ड, लकी आणि स्वतःला खूप प्राऊड फील करते की मी भरतनाट्यम शिकते आणि मी भरतनाट्यम आर्टिस्ट आहे. आणि त्याच्यानंतर हळूहळू मला असं समजलं की आता अरंगेत्रम असतं, मीन्स 7 इयर आपण जे शिकलो ते आपण सगळ्यांसमोर प्रेझेंट करायचं. एक ग्रॅज्युएशन सेरेमनी असते जी की एक गुरुदक्षिणा पण असते. तेव्हा माझं सेकंड ड्रीम डेव्हलप झालं की आता अरंगेत्रम करायचं. बट समजतं तेवढं सोपं नव्हतं, भरपूर ऑब्स्टॅकल्स आले. हे अरंगेत्रम खरं तर 2 वर्ष आधी होणार होतं, बट ड्यू टू पॅन्डेमिक पोस्टपोन झालं. अँड फायनली जे ड्रीम होतं अरंगेत्रमचं ते फायनल आता कंप्लीट होतं आहे. नेक्स्ट माझं अजून एक ड्रीम आहे की मॅमच्याच मार्गदर्शनाखाली मला MA मीन्स अलंकार कंप्लीट करून डान्स क्लासचेच अकॅडमी ओपन करायचे, ज्या मीन्स अशा एरियात डान्सचे फॅसिलिटीज नाही आहे, बट मी सगळ्यांच्या सपोर्टमुळे करेलच. अँड लास्ट बट नॉट द लिस्ट, इट्स अ लॉंग जर्नी फ्रॉम हियर. I can't see it clearly, miles and miles to go, but I know I'll be there and I'll be there. Thank you. आई वडील गुरु सगळे तर खुश असतातच, विद्यार्थिनींचा एवढा मोठा कार्यक्रम होतोय. पण सगळ्यात जास्त एक्साइटेड कोण असतं सांगू का? बेस्ट फ्रेंड. आता ऋतुजाची अशीच एक अगदी जिवलग मैत्रीण आहे जी एकदम उत्साहाने मला मनोगत व्यक्त करायचं आहे असं तिने सांगितलं आहे. तर मी वैष्णवी क्षीरसागर हिला विनंती करते तिने तिचे मनोगत द्यावे. हॅलो एव्हरीवन, मी वैष्णवी क्षीरसागर. बघायला गेलं तर ऋतुजा माझी मैत्रीण आहे, पण आमचं नातं आमच्या मैत्रीपेक्षा खूप जास्त घट्ट आहे. 2017मध्ये जेव्हा आम्ही 10th पासआउट झालो त्याच्यानंतर KK वाघ पॉलिटेक्निकमध्ये आमच्या मैत्रीची सुरुवात झाली. And I am feeling very happy and blessed to say that she has been with me for more than 5 years and her valuable friendship will continue to forever. क्लासिकल डान्सबद्दल मला जास्त तर काही माहिती नाही आहे, पण ऋतुजाकडनं खूप जास्त ऐकलेलं आहे. ॲज फार ॲज आय नो की भरतनाट्यम तिच्यासाठी तिचा पॅशन आहे आणि तिचं स्वप्न होतं अरंगेत्रम, जे आज पूर्ण होतं आहे. आणि and for that I request all of you to give a big round of applause for her. खरं तर हे 2 वर्षाआधीच पूर्ण होणार होतं, पण ॲज वी ऑल नो ड्यू टू कोविड ते पोस्टपोन झालं. करावं लागलं आणि त्यावेळीची तिची सॅडनेससुद्धा मी बघितली आहे. पण ते म्हणतात ना की इन द एंड लेट बट द वर्थ द वेट, असाच काही आजचा दिवस आहे. तिची एक्साइटमेंट बघून मी सुद्धा खूप एक्सायटेड होती आणि अजूनसुद्धा आहे. नॉट ओन्ली मी बट एव्हरीवन हिअर. जेवढं मी ऋतुजाला ओळखते ती खूप काइंड, चीअरफुल, ॲम्बिशियस, ऑनेस्ट, हार्ड वर्किंग, व्हेरी पेशंट आणि केअरिंग, थॉटफुल गर्ल आहे. गर्ल विथ अ गोल्डन हार्ट. The list goes on. Last but not the least, thank you Rutuja for giving us a chance to be proud. Congratulations on your Arangetram and wish you all the very best for future. Thank you. थँक्यू वैष्णवी. ऋतुजाच्या आईवडिलांना विनंती करते त्यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. त्यांना माझा मानाचा मनपूर्वक नमस्कार.
मी ऋतुजाची आई राजश्री महाजन. मी सर्वप्रथम तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते इथे का तुम्ही तुमचा बहुमूल्य वेळ आज आमच्यासाठी दिला व आमच्या आनंदात सहभागी झाले. गेल्या 10 वर्षापासून ऋतुजा डान्सचं म्हणजे भरतनाट्यम या डान्स क्षेत्राशी निगडीत आहे व ती पूर्ण मनोभावे त्याची म्हणजे आपण असं म्हणतो की छंद जोपासतो आपण, पण ती अंतकरणाने इथं यश व समाधान मिळेल असंच तिला आनंद भेटतो व ती करते इथे. तसेच आज मी असं सांगू इच्छिते की गेल्या 10 वर्षापासून तिचं एक स्वप्न होतं की अरंगेत्रम करायचं. मला आजही तो दिवस आठवतो की ती म्हणजे जेव्हा तिला पहिल्या दिवशी क्लासला घेऊन गेली मी, पण तेव्हा असं वाटलं नव्हतं मला की मी ती एवढं पुढे जाईल व एवढं यश त्याच्यामध्ये मिळवेल. आज आमच्यासाठी खूप अभिमानाचा दिवस आहे की आमच्या फॅमिली फ्रेंड सर्कलमध्ये व रिलेटिव्समध्ये असं कोणीही नाही की ते विशारद झालं व विशारद होऊन आज त्या अरंगेत्रमचा प्रोग्राम होतो आहे. हा दिवस म्हणजे आमच्यासाठी खूप अभिमानाचा दिवस आहे. तसेच आई फक्त आपल्या बाळाला जन्म देत असते, पण मला असं वाटतं की आई जन्म देते पण मग त्याचबरोबर मुलीला घडवण्याचं, संस्कार देण्याचं व योग्य वळण लावण्याचं काम त्यांचे गुरुच करत असतात. त्याचप्रकारे आमची ऋतुजा या बाबतीत खूपच लकी आहे की तिला कनकलता साकोरीकर मॅडमसारख्या गुरु मिळाल्या, कारण की टीचरांनी तिला कायमच सपोर्ट केला, कायम एनकरेज केलं व मार्गदर्शन केलं. तसंच ऋतुजाबद्दल अजून मी काय सांगू, तिने जेव्हा क्लास लावला तेव्हा आम्हाला म्हणजे असं वाटलं नव्हतं की तेवढ्या पुढे जाईल, कारण की जसं चांगल्या गोष्टींना म्हणजे शुभचिंतक हितचिंतक असतात तसेच विरोधकही असतात की तुम्हाला काय गरज आहे मुलीला डान्स लावायची, पण आम्ही कधीही कोणाकडे लक्ष दिलं नाही व तिला पुढे जाऊ देतो. आज आम्ही तिच्या कृतीतून सगळ्यांना म्हणजे सांगितलं आहे की तिने काय केलं ते योग्यच केलं, चुकीचं असं काही केलेलं नाही आहे. तसेच कनकलता मॅडमांबद्दल अजून काय सांगू, ते म्हणजे असं सगळ्यांना वाटतं की त्या खूपच स्ट्रिक आहेत, पण मला असं आजपर्यंत कधी अनुभव आला नाही. जसं की मी एक नारळाचीच उपमा टीचरांना देईल. जसं नारळ बाहेरून एकदम कडक टणक असतं पण आतून एकदम नरम मुलायम पांढरं शुभ्र असतं, तशाच आमच्या मॅडम आहेत व त्यांनी नेहमी ऋतुजाला सपोर्ट केला व कायम तिला समजून घेतलं. तसंच आज एक अनुभव कायमच माझ्या बाबतीत घडलेला आहे व तो मी नेहमी लक्षात ठेवेल की असाच एकदा प्रॉब्लेम आला होता की माझ्या बहिणीचं लग्न होतं व त्याच दिवशी नेमकी ऋतुजाची 4th इयर भरतनाट्यमची रिटर्न एक्झाम होती. पण मग आता मला प्रश्न पडला काय करायचं, पण मग मी मॅडमांकडे गेली ऋतुजाला घेऊन की मॅडम असं असं आहे, माझ्या बहिणीचं लग्न आहे व त्याच दिवशी पेपर आहे. टीचरांनी एक सेकंदही लावला नाही व त्यात लगेच मला म्हटलं ऋतुजाला तू माझ्याकडे 2 दिवस ठेवून जा, तिचं कसलंही टेन्शन घेऊ नको. 1 मिनिटात टीचरांनी मला रिलॅक्स केले. अशा प्रकारे या 10 वर्षात भरपूर समस्या आल्या, पण टीचरांनी कधी मला असं वाटू दिलं नाही की ते आमच्याबरोबर नाही. तसंच तुम्ही सर्वजण आज परत इथे आले त्याबद्दल तुमच्या मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी व्हेरी मच. धन्यवाद मॅडम. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान संत रामदास स्वामी यांनी दासबोध आणि मनाचे श्लोक रचल्याचे आपण जाणतो. मॅडम व महाजन सरांचा सत्कार आदर्श मातापिता पुरस्कार देऊन करण्यात यावे ही मी मॅमला विनंती करते.